नमस्कार मंडळी. संतांचे जीवन म्हणजे अखंड भक्तीची, निस्सीम श्रद्धेची आणि परमेश्वराशी तादात्म्य पावलेल्या मनाची गाथा असते. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका विठ्ठलभक्त संताची, जे अखंड हरिनामात रंगलेले, साधेपणातही तेजस्वी आणि प्रेमभावनेने विठोबाच्या चरणी स्वतःला अर्पण करणारे होते. ते म्हणजे संत कुर्मदास महाराज. त्यांच्या जीवनातील प्रसंग हे केवळ भक्तीचे नव्हते, तर धैर्य, समर्पण आणि विठोबावरच्या गाढ श्रद्धेचे जिवंत उदाहरण आहेत. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत संत कुर्मदास महाराजांच्या भक्तिपर घटनांबद्दल, त्यांच्या विठ्ठल प्रेमाविषयी आणि त्यांनी दिलेल्या आध्यात्मिक संदेशाबद्दल. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या अविरत चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल तर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला या चॅनेलवर संत चरित्र, भक्तिपर कथा, धार्मिक माहिती आणि आध्यात्मिक प्रेरणा याबद्दल सर्व माहिती ऐकायला मिळेल. आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण ऐकल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि अशाच पवित्र आणि प्रेरणादायी गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. आणि असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया संत कुर्मदास महाराजांच्या भक्तिपूर्ण जीवनकथेचा हा दिव्य प्रवास. पैठणमध्ये राहणाऱ्या 22 वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली. आई ये, चल लवकर, कीर्तनाची वेळ झाली. आई वैतागून म्हणाली, कीर्तन कीर्तन रोज कीर्तन. गुडघ्यापासून तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हात नाहीत. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला? बरं, आता तू लहान नाहीस, 22 वर्षाचा मोठा झालाय. आता नाही सहन होत मला तुझं ओझं. आई, खरं आहे ग तुझं. मी 22 वर्षाचा झालोय, पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो, बिन हाताचा, बिन पायाचा. त्यात माझा काय ग दोष आई? आई, फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला, उद्या नाही म्हणणार मी तुला. आईचे डोळे पाण्याने डबडबले. शेवटी आईच होती ती. आईने संत कुर्मदासांना पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी नेऊन सोडलं. भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा. कीर्तनाला भरगच्च गर्दी होती. कुर्मदासला चालता येत नाही, परंतु लोटांगण घेत घेत, माणसातून रस्ता काढत काढत, पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला. गळ्यात तुळशी माळ, कपाळी टिळ्या लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा? कुर्मदास म्हणाले, हो महाराज, मी आलो. अरे, कुणाबरोबर आलास? महाराज, आईनं आणून सोडलं. अरे, कशाला आईला त्रास दिलास? आता घरी कसा जाशील? असे महाराजांनी विचारलं. त्यावेळी संत कुर्मदास म्हणाले, नाही महाराज, आता मला घरी नाही जायचं. हे ऐकून महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, आज काल्याचं कीर्तन आहे. हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला. मग तू कुठे जाशील? कुर्मदास म्हणाला, महाराज, मी पण येऊ का पंढरीला? त्यावेळेस महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं. तुला कोण नेईल रे पंढरीला, एवढं लांब? त्यावेळेस संत कुर्मदास म्हणाले, महाराज, तुम्ही फक्त हो म्हणा, पहा मी येतो का नाही पंढरीला. महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून संत कुर्मदास उठले, स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला. तांबडं फुटलं, लोक उठू लागले. लोकांना विचारू लागला, अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो? लोक सांगू लागले, इथून पुढे जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा. सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो. कोणी कालवण आणावे, कोणी भाकरी आणाव्या. महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं, कुर्मदासा, कसा आलास रे? कुर्मदास म्हणाले, महाराज, तुमच्या हो न मला आणलं. महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं. प्रवचन झालं, कीर्तन झालं, हरिपाठ झाला.
महाराज म्हणाले, आपला उद्याचा मुक्काम मांजरसुंबा येथे होणार आहे. रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला. खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं. तिथंही त्याने हाकारा दिला व भोजनाची व्यवस्था केली. एक एक मुक्काम मागं पडू लागला. लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती. परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच, ती म्हणजे विठुरायाची भेट. येरमाळा, बार्शी असं करत करत शेवटी लवूळ गाव आलं. कुर्डुवाडीच्या पुढे 7 किलोमीटरवर हे लवूळ गाव आहे. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागून आली. सर्वांची जेवणं झाली. कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे. मग तू तुझ्या विठुरायाला भेटशील. कुर्मदास बोलला, नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला. अरे, असं का म्हणतोस कुर्मदासा? एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली पंढरी. कुर्मदासाला बोलणं सुद्धा असह्य झालं होतं. तो पालता होता ते उताना झाला आणि त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते. अंगातून रक्त वाहत होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. सगळ्या दिंडीसाठी त्याने अन्न गोळा केलं, परंतु स्वतःच्या पोटाला मात्र अन्नाचा कणही नव्हता. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला, महाराज, मलमूत्र कोण धुईल माझं? घरी आई धुत होती, इथं कोण धुईल? म्हणून अन्न पाणी सोडलं. कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले. कुर्मदासा, अरे काय केलंस हे? महाराज, घरी राहून काय केलं असतं? निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज. आता फक्त एकच करा. पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला 2दा नमस्कार करा आणि त्याला सांगा, हे पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पाहता आलं तुझे चरण. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या. असं म्हणून तो तिथेच विवळत पडला. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले होते. तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचे स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले. भानुदासांनी पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाने भानुदासांकडे पाहिलं. अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं. पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई, तू वारी सांभाळ. मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललो आहे. पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासाजवळ आले. कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता. जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती. शरीरातून रक्त वाहतच होतं. विठ्ठलानं हाक दिली, कुर्मदासा, अरे डोळे उघड. बघ, मी आलोय तुझ्यासाठी. मोठ्या हिमतीने कुर्मदासाने अर्धवट डोळे उघडले. पाहतो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते. विठ्ठला, विठ्ठला, माझ्या पांडुरंगा, असे म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला. एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली. त्याचं शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, कुर्मदासा, तू जिंकलास. तुझं ध्येय पूर्ण झालं. बघ, मी स्वतः तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे. होय विठ्ठला, आता हीच माझी पंढरी. कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन करून आपला प्राण सोडला. धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती. संत कुर्मदास यांच्या संबंधी माहिती भक्तिविजयमध्ये 16व्या अध्यायात मिळते. लवूळ येथे संत कुर्मदासांचे मंदिर आहे. त्याच मंदिराच्या पाठीमागे बांधलेली एक विहीर असून कितीही दुष्काळ पडला तरी आषाढी वारीच्या वेळी ती विहीर पाण्याने भरलेली असते असे सांगितले जाते. कारण पंढरीची चंद्रभागा तेथे अवतरते असे समजले जाते. लवूळ हे गाव कुर्डुवाडी पंढरपूर रस्त्यावर आहे. तेथेपर्यंत जाण्यासाठी एसटीने पोहोचता येते. अशा या संत कुर्मदास महाराजांचं जीवन आपल्याला शिकवतं की भक्ती ही केवळ शरीर सामर्थ्यावर नाही तर मनाच्या निष्ठेवर आधारित असते. विठोबाच्या चरणी अशीच प्रेमळ भक्ती असो
अशी प्रार्थना आपण सगळ्यांनी करूया. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.